मृत्यूनंतर 24 तासांनी आत्मा आपल्या घरी का परत येतो? मृत्यूनंतर आत्मा किती काळ घरात राहतो? नमस्कार मित्रांनो, आमच्या धार्मिक ग्रंथ चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, भगवान श्री कृष्ण म्हणतात की शोको नाशयते धैर्य, शोको नाशयते श्रतम, शोको नाशयते सर्व, नास्ति शोकस्मो रिपु. याचा अर्थ असा आहे की मानवी जीवनात दुःख आणि निराशा संयमाचा नाश करतात. दुःख स्मरणशक्ती नष्ट करते, दुःख सर्व काही नष्ट करते, म्हणून दुःखासारखा दुसरा शत्रू नाही. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती गमावतो तेव्हा आपणास वेळ थांबलेली दिसते. पण तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची चांगली काळजी घ्या आणि सर्व काम धैर्याने सुरू करा, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांना स्वर्गात मोक्ष मिळेल. मित्रांनो, जो या जगात जन्माला आला आहे त्याच्यासाठी मृत्यूचा ध्रुव निश्चित आहे. हे एक अट सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून ही जन्ममृत्यूची भावना अपरिहार्य आहे, म्हणजेच त्याचा कोणत्याही प्रकारे प्रतिकार केला जाऊ शकत नाही. या अपरिहार्य गोष्टीवर शोक करणे योग्य नाही. गरुड पुराणात आपल्याला मानवी जीवन आणि मृत्यूशी संबंधित अशा अनेक रहस्यांबद्दल सांगण्यात आले आहे, जे जाणून घेतल्यास कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकतो आणि जीवनात सत्कर्म करून या मृत्यू लोकांतून निरंतर मुक्तीला प्राप्त होतो. तर मित्रांनो, आजच्या सादरीकरणात आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूसमयी माणसाचे काय होते, त्याला यमलोकात कसे नेले जाते आणि मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो. या प्रस्तुतीमध्ये ही सर्व माहिती जाणून घेऊया. आम्ही तुम्हाला आमच्या धार्मिक ग्रंथांमध्ये या संदर्भात वर्णन केलेल्या सर्व गोष्टी सांगू. परंतु पुढे जाण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अधिक माहिती आणू शकू. मित्रांनो, गरुड पुराण हे वैष्णव पंथाचे आहे आणि या पुराणाचे प्रमुख देवता हे विश्वाचे पालन पोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू आहे. गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूपूर्वी व्यक्तीचा आवाज कमी होतो, त्या शरीरातील सर्व इंद्रिये बंद होतात आणि शेवटच्या क्षणी त्याच्या शरीरातून जीवन प्रकाश बाहेर पडतो आणि त्याला ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते, ज्यानंतर व्यक्ती जीवन सोडून देते. मृत्यूनंतर 2 यमदूत येतात आणि आत्म्याला त्याच्या जीवनात इतरांनी जशी वागणूक दिली होती तशीच वागणूक दिली जाते. यमदूत त्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तो आत्मा 24 तासांनंतर मृत्यूच्या जगात परत आणला जातो आणि 24 तासात चित्रगुप्त आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा दाखवतो. आत्म्याने त्याच्या आयुष्यात किती पापे आणि पुण्य केले आहे. यानंतर आत्मा पुन्हा त्याच घरात आणला जातो जिथे त्याने त्याचे शरीर सोडले होते आणि 13 दिवस तो आत्मा त्याच्या कुटुंबात राहतो. आसक्ती, वासना, लोभ, क्रोध आणि मत्सर यांनी भरलेला तो आत्मा आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न करतो, पण नपुंसकांपुरतेच मर्यादित राहिल्याने ती काहीच करू शकत नाही आणि आत्मा तिच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. तिचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र तिच्या मृत्यूवर शोक करताना तिला दिसतात. ती त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न करते, पण तिची उपस्थिती कोणालाच कळत नाही. मग ती तिच्या समोर स्वतःचे मृत शरीर पाहते आणि भूक आणि तहाने मोठ्याने रडू लागते आणि मग यमाचे दूत त्या आत्म्याला फटकारतात आणि तिला मार्गदर्शन करतात. मग तो आत्मा या जगाच्या आसक्ती आणि भ्रमांपासून अलिप्त होऊन शांत होतो. आत्म्याची खात्री पटल्यानंतर दूत त्याला 13 दिवस त्याच्या घरी सोडतात, जेणेकरून तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेल. यासोबतच गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की माणूस पुण्यकर्म करतो, पण त्याच्या पुण्यांची संख्या त्याने केलेल्या पापांपेक्षा कमी असते. म्हणूनच त्या आत्मा आल्या मृत्यू नंतरच्या जगात प्रवेश करून आपला पुढील मार्ग प्रशस्त करावा लागतो. तसेच व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरात गरुड पुराणाचे पठण करणे अत्यंत चांगले मानले जाते. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले पाहिजे, म्हणजे व्यक्ती पुण्यांपेक्षा जास्त पाप करतो.
यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर शरीर दान करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. आत्म्यासाठी 10 दिवस पुत्र देहदान करतात, म्हणजेच पिंडरूपी देहदान. जर मृत व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर आत्मा अनंतकाळ भटकत राहतो आणि हजारो वर्षे वेदना आणि दुःख सहन करून पुढचा जन्म घेतो. दररोज केलेले पिंडदानाचे समान 4 भागांमध्ये विभागले जाते, ज्यामध्ये पहिला भाग पृथ्वीला अर्पण केला जातो, तर दुसरा भाग मृत व्यक्तीचे शरीर बनवतो, तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग मृत व्यक्तीला खायला देतात. 9 दिवस आणि रात्रीनंतर ते भूत पुन्हा त्याचे भौतिक स्वरूप प्राप्त करते. शरीराची निर्मिती झाल्यानंतर पिंडरूपी शरीरामुळे जीव खाणे बंद करतो. गरुड पुराणानुसार 10 दिवस दिलेल्या पिंडदानात कोणताही मंत्र, शवधा, निवास आणि आशीर्वाद वापरले जात नाही. पिंडदान फक्त नाव आणि गोत्राने दिले जाते. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पुन्हा जन्माला येतो. त्याच्या पूर्वजन्माच्या कार्यानुसार धर्मराज त्याला योग्य प्राणीच्या जातीमध्ये जन्म घ्यायला आदेश देतात. तर मित्रांनो, आता आपण माहित करू की मृत्यूनंतर आत्मा कोणकोणत्या ठिकाणी जातो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते आणि त्याचे पाप आणि पुण्य मोजल्यानंतर त्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी पाठवले जाते. मृत्यूनंतर आत्म्याला 3 मार्ग सापडतात. त्यातील पहिला मार्ग म्हणजे अर्ची मार्ग, की जो देवलोक आणि ब्रह्मलोकाकडे नेणारा हा मार्ग आहे. गरुड पुराणात याचे वर्णन सर्वोच्च मार्ग म्हणून केले आहे. जो मनुष्य आपल्या जीवनात कोणतेही वाईट काम करत नाही आणि नेहमी पुण्यकर्म करतो तोच या मार्गाची प्राप्ती करतो. दुसरा मार्ग म्हणजे धूम मार्ग. या मार्गात पूर्वजांच्या जगात म्हणजेच पितृलोकांमध्ये जावे लागते. तिला तिच्या कर्माप्रमाणे शिक्षाही मिळते. तिसरा आणि अंतिम मार्ग म्हणजे उत्पत्ती आणि विनाशाचा मार्ग. हा मार्ग नरकाच्या प्रवासाकडे घेऊन जातो. गरुड पुराणात याचे वर्णन सर्वात वाईट मार्ग म्हणून केले आहे. यामध्ये जीवाला वैतरणी नदीला सामोरे जावे लागते. ही नदी पार करण्यासाठी आत्म्याला 47 दिवस लागतात आणि या 47 दिवसात आत्म्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात असे सांगितले जाते. तर मित्रांनो, मृत्यूनंतर आत्म्याला अशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. नंतर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. तुम्हा सर्वांचे आभार.